अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला। अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आणलेल्या नातवाचा मृतदेह पाहून आजीला शोक अनावर होत हृदयविकाराचा तीव्र झटका आला। नातवाच्या मृतदेहाजवळच आजीनं स्मशानभूमीतच अखेरचा श्वास घेतला। या घटनेनं अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। आदित्य भीमाशंकर वनमाने वय वर्ष 15 असं मृत नातवाचं, तर जनाबाई महाळप्पा वनमाने वय वर्ष असं मृत आजीचं नाव आहे। अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात वाहन चालक असलेले भीमाशंकर माळप्पा वनमाने यांचं सामान्य कुटुंब, पती पत्नी, मुलगा आणि मुलगी आणि आई असं हे कुटुंब सुखात राहत होते। चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता 9वीत शिकत असलेला आदित्य गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता, परंतु जाताना वडिलांनी आदित्यच्या हातात 100 रुपयाची नोट दिली होती। शाळेतून परत येत असताना कोणत्याही खासगी वाहनावर येऊ नकोस, आलास तर एसटी बसनच ये असं आवर्जून सांगितलं होतं। आदित्य दिवसभर शाळेत सर्व मित्रांसोबत आनंदानं वावरला होता। शाळा सुटल्यानंतर घरी जाताना बस ऐवजी त्यानं खासगी दुचाकी स्वाराला हात करत लिफ्ट मागितली होती। चपळगाव गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली। गावाला जाईपर्यंत नशिबानं आदित्यला वेळोवेळी हुलकावणी दिली होती। हन्नूर गावानजीक पोहोचलेले असताना त्या गाडीतील पेट्रोल संपलं। नंतर त्या दुचाकी स्वाराला आदित्यनं मदत केली। गाडी पुढे ढकलली। पुढे गावातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले असता फोन पे व गुगल पे चालत नसल्यानं 10 मिनिटं तात्काळ थांबावं लागलं। पेट्रोल पंपातून बाहेर पडलेल्या दुचाकीला तुळजापूरहून येणाऱ्या कारनं जोरदार धडक दिली। गाडीवरील चालक जखमी झाला, तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला। अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ आदित्यला अक्कलकोट इथं एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु नियतीनं घाला घातला आणि आदित्यचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। शवविच्छेदन करून आदित्यचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। गुरुवारी सायंकाळी घटना घडल्यानं शवविच्छेदन केलेल्या आदित्यचा मृतदेह हन्नूर गावात शुक्रवारी सकाळी नेण्यात आला। सकाळी आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजी जनाबाई यांना जबर धक्का बसला। आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि आदित्यचा मृतदेह तसाच ठेवून आजीला दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी जनाबाई वनमाने यांना मृत घोषित केले। नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं आजीचंही निधन झालं। आजी व नातवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। या अंत्यसंस्काराप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी, ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याण शेट्टी, उपसरपंच कल्याण शेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।